सिन्नर शहरात 31 ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेले नुकसान हे ताजे असतानाच निसर्गाने 1 सप्टेंबर रोजी जणू सिन्नरकरांच्या ताज्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले। गुरुवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सिन्नर शहरात ढगफुटी सदृश्य पावसाने तर हाहाकार माजवला। शहरातील असंख्य चारचाकी व दुचाकी वाहने अक्षरशः पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या, तर नवापूल भागातील व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले। यावेळी मात्र सिन्नर पोलिसांनी कमरे एवढ्या पाण्यात उतरून भर पावसात पाण्यात अडकलेल्या नागरिकांची मदत केली। सुमारे पहाटेपर्यंत हे मदत कार्य सुरूच होते। सिन्नरकरांचा आवाज SN न्यूजचे प्रतिनिधी रोहन भावसार यांनी पहाटेपर्यंत घेतलेला हा आढावा। सिन्नर शहरात गुरुवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी रात्री 7 ते 7:30 दरम्यान पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली। बघता बघता शहरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। भिकुसा कॉर्नर ते नवापूल भागात छातीपर्यंत पाणी साचले। त्यात रस्त्यावर उभ्या असणाऱ्या चारचाकी वाहने गाळेधारकांच्या भिंतीला धडकून गाळ्यांचे नुकसान करून वाहून गेल्या। त्यात काही नागरिकांच्या दुचाकी वाहने देखील वाहून गेली। त्यात जीवितहानी होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांसह सर्व पोलीस कर्मचारी रस्त्यावरील छातीला लागेल इतक्या पाण्यात तेही भर पावसात उतरून पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला धावून आले। हळूहळू पाणी वाढत असताना अचानक त्यांना सिन्नर स्मशानभूमी येथे तेथील कर्मचारी गंगाराम खैरे यांचे कुटुंब पाण्यात अडकल्याची बातमी मिळताच गुन्हे शाखेचे कर्मचारी घटनास्थळी धावून गेले व यांच्या कुटुंबातील छोट्या छोट्या बाळांना अगदी सुखरूप बाहेर काढले। यानंतर रात्री उशिरा नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील व निफाड येथील डेप्युटी सोमनाथ तांबे यांसह मुख्याधिकारी संजय केदार व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पहाटे 4 वाजेपर्यंत परिस्थितीची पाहणी केली।